आणखी एक धक्कादायक बातमी आहे। एकतर्फी प्रेमातून शिक्षकानं छळल्यामुळे 15 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये घडली। मुलीच्या आत्महत्येनंतर तिच्या आईनं तिचं दप्तर तपासलं तेव्हा तिला आरोपी शिक्षक अजय सासवडेचा वॉलपेपर असलेलं स्टॉपवॉच सापडलं। तसंच मुलीच्या डायरीमध्ये शिक्षकाचं नाव देखील सापडलंय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेला हा सगळा प्रकार, शिक्षकाच्या छळाला कंटाळून एका 15 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे। एकतर्फी प्रेमातून शिक्षकानं छळल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे। मुलीच्या आत्महत्येनंतर तिच्या आईनं तिचं दप्तर तपासलं तेव्हा तिला आरोपी शिक्षक अजय सासवडेचा वॉलपेपर असलेलं स्टॉपवॉच सापडलं आणि मुलीच्या डायरीमध्ये शिक्षकाचं नाव देखील सापडलं आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश कानड जे आपल्या सोबत आहेत। अविनाश, या मुलीने आत्महत्या कधी केली, कधीपासून हा प्रकार सगळा सुरू होता, कधी उघडकीस आला? संपूर्ण धक्कादायक हा प्रकार आहे। दौलताबाद तालुक्यातील आशेगाव येथील कैलासवासी दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी महाविद्यालयातील हा संपूर्ण प्रकार आहे। 35 वर्षाचा हा शिक्षक आहे, तर 9वीत शिकणारी 15 वर्षाची ही मुलगी आहे। ऍक्च्युली या मुलीची 7 तारखे रोजी या मुलीने गळफास घेतला आणि आत्महत्या केली। मात्र तेव्हापासून कुठलीही घटना समोर नव्हती किंवा कुठलेही कयास बांधल्या जात नव्हते। मात्र ज्यावेळेस तिच्या आईने तिचा मृत्यू झाल्याच्या नंतर 13 दिवसांनी तिचं दप्तर तपासलं त्यावेळेस त्यामध्ये तिला डायरी लिहिण्याची सवय होती आणि त्या डायरीमध्ये तिने जे धक्कादायक काही घटना लिहिलेल्या होत्या ते वाचून तिच्या आईचा पाराच चढला। त्यानंतर तिच्या आईने ती डायरी पोलिसांना दिली, पोलिसांना सूचित केलं। एक वॉच सुद्धा होती, स्मार्ट वॉच। त्या स्मार्ट वॉच मध्ये त्या शिक्षकाचा फोटो स्क्रीनला लावलेला होता। त्यावरून तिच्या आईच्या लक्षात आलं आणि ती घटना 2023 मध्ये घडलेली। 2023 मध्ये हा शिक्षक त्या मुलीला असाच त्रास देत होता। त्यावेळेस ही आई आणि तिचा भाऊ त्या मुलीला शाळेतून काढण्यासाठी शाळेत गेले। मात्र शाळेने जबाबदारी घेतली की यानंतर हा शिक्षक त्रास देणार नाही, मुलगी हुशार आहे, तुम्ही तिला शिकवा। मात्र त्यानंतर त्या आईने तसं ते मान्य केलं आणि त्या शाळेत कायम ठेवलं। परंतु परत हा त्रास चालू झाला, मुलगी आईला सांगू शकली नाही आणि हा त्रास किंवा त्या मुलीला एवढ्या मोठ्या प्रमाणात छळलं गेलं की तिला ते सगळं असह्य झालं आणि त्यानंतर तिने 7 मेला गळफास घेऊन आत्महत्या केली। मात्र तिच्या डायरीमध्ये, मम्मी मी तुला सांगू शकले नाही, तो माझ्याकडे बघत होता, तो शाळेत मला त्रास देत होता, या सगळ्या गोष्टी त्या डायरीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि पोलिसांनी देखील आता या शिक्षकाला ताब्यात घेतलंय आणि पुढच्या तपासासाठी त्याला ताब्यातही घेण्यात आलंय आणि न्यायालयाकडून त्याला पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली। बरं अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मात्र जो काही प्रकार आहे तो धक्कादायक आणि भीषणच म्हणावा लागेल की शाळेतल्या शिक्षकाकडून एका विद्यार्थिनीला त्रास देण्यात आला किंवा तिचा छळ करून शेवटी त्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली।